नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि लोकमत विशेष आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आज लोकमत विशेषमध्ये आपण पाहणार आहोत आसाम आणि मिझोरम या दोन शेजारील राज्यांमध्ये पेटलेल्या सीमावादविषयी. तर आसाम आणि मिझोरम या दोन्ही पोलीस दलात झालेल्या हिंसक संघर्षात आसाम पोलीस दलातील 6 जवान शहीद झालेत आणि या संघर्षानंतर केंद्र सरकारने त्या परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात केले असून दोन्ही राज्यांना शांततेचं आवाहन केलंय. पण अचानक हा संघर्ष का पेटला आणि नेमका आसाम मिझोरम हा संघर्ष आहे तरी काय, याचाच वेध घेणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट. आसाम मिझोराममध्ये संघर्ष. हिंसाचारात आसाम पोलीस शहीद. सीमावादातून हिंसेचा भडका. देशाच्या उत्तर पूर्वेतील आसाम आणि मिझोराम या राज्यांमध्ये सीमावादावरून संघर्ष पेटलेला आहे. या संघर्षात आसाम पोलीस दलातील 6 जवान शहीद झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलेलं आहे. सोमवारी मिझोरामच्या सीमेवर आसाम सुरक्षा दलाचे जवान आणि मिझोराम पोलिसांदरम्यान हिंसा झाली. मिझोरामकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावा आसाम पोलिसांनी केलेला आहे. इतिहास में शायद पहली बार ऐसा हुआ है जब दो राज्य के बीच आमने सामने उनकी ही सिक्योरिटी फोर्सेस भिड़ गई थी, जिसके कारण सिर्फ यही नहीं असम पुलिस को नुकसाने भी हुई, जिसके और 5 जवान शहीद भी हुए और 40 से भी ज़्यादा घायल हुए हैं. हम इस वक्त खड़े हैं असम मिज़ोरम बॉर्डर के कछार ज़िले के लायलापुर में. यही ये स्थान है जहाँ पे हम लोग कल देखे थे कि ये जो पहाड़ी है ये पहाड़ी असम का ही हुआ करता है, और लेकिन अब 3 किलोमीटर के जैसे जगह ये मिज़ो जितने भी लोग हैं ये लोग दखल कर चुके हैं और असम चाहती है कि ये ज़मीन उनको वापस दी जाए. ये दोनों राज्य के बीच जो विवाद चल रही है, ये विवाद को लेके बहुत सालों से चल रही है और इसको एक निपटाने की कोशिश जो बरकरार है. खुद हमारे गृह मंत्री अमित शाह जी भी 3 दिन पहले शिलोंग में दोनों मुख्यमंत्री से बातचीत किए, पर अभी तक कोई हल नहीं निकला है. और कल जो घटना घटी वो बहुत ही दुर्भाग्यजनक है. राज्य के मुख्यमंत्री डॉक्टर हिमंत बिश्व शर्मा आए हैं और उनके साथ डीजीपी भास्कर ज्योति मोहंतो भी यहाँ पे आए हैं. आसाम सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आसाम मिझोराम सीमेवर असलेल्या लैलापूर गावात हा संघर्ष झालाय. वहाँ का जो बॉर्डर का एसपी है, इन लोग के साथ बैठ के बातचीत चल रहा था. उसी टाइम पे जैसा क्या कहूँ आपको कि कोई कारण नहीं है. ऐसा ही पहले तो पत्थर या ईटा वगैरह दे के पहले वो हंगामा मचाया, उसका बाद में बस अंधाधुंधा बस फायरिंग शुरुआत किया. फायरिंग में अभी तक 6 पुलिस पर्सनल का जान गया. अभी भी ऊपर में बहुत सारे आदमी हैं. करीबन 80 आदमी अभी इंजर्ड है. एकीकडे आसाम पोलीस दलातील 6 जवान शहीद झालेले असताना या मुद्द्यावरून मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्यात ट्विटर वॉर रंगल्याचं बघायला मिळालं. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले, तसंच एकमेकांच्या पोलीस दलांवर हिंसा भडकवल्याचा आरोपही केलाय. We have not allowed our land to be taken over like earlier. So today we are firmly on our land. We are protecting our land. There was a fight for a post. So Amit Shah ji has told me that give that post to CRPF. I said fine, take the post. आसाम मिझोराम सीमेवर आता जवळपास 3000 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. वादग्रस्त भागावर आसाम पोलिसांनी दावा केल्यानंतर हा संघर्ष पेटलाय. आसाम आणि मिझोराम दरम्यान सीमावर्ती भागातल्या जमिनीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. आपण या जमिनीवरचा दावा सोडणार नसल्याचं हेमंत बिस्व शर्मा यांनी याआधीच स्पष्ट केलंय. तसंच आसाम पोलीस कुणावरही गोळीबार करणार नसल्याचं शर्मा यांनी स्पष्ट केलंय. तर तिकडे मिझोरामच्या खासदारांनी वेगळाच दावा केलाय. आसाम पोलीस सीआरपीएफच्या जवानांसह मिझोरामच्या हद्दीत शिरले आणि त्यांनी मिझोरामच्या पोस्टवर कब्जा केला. त्यानंतर हा हिंसाचार घडल्याचं मिझोरामकडून आता सांगितलं जात आहे.
या हिंसक संघर्षाला आसाम पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप मिझोरामच्या खासदारांनी केलाय. We shot them dead because they shot us first. Whenever they charge our duty post, why don't we shot them dead? They are lucky that we don't kill them all. If they come again, we shall kill them all. दरम्यान या सगळ्या संघर्षाला केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. मिजोरम की जो रूलिंग पार्टी है वो एनडीए अलायंस पार्टनर है. असम के मुख्यमंत्री भाजपा के हैं. दोनों आमने सामने हैं, एक दूसरे से बात नहीं करते हैं और ट्विटर के माध्यम से उनसे चर्चा हो रही है. यही जो अविश्वास एनडीए के अंदर है और जो एक अराजकता की स्थिति बन गई है, ये चिंताजनक है. इसको तो 3 महीने से हो रहा था. 3 महीने से ये मिजोरम विलेजर्स भी अटैक कर रहा था असम विलेजर्स को. मिजोरम पुलिस ने अटैक कर रहा था असम पुलिस को. तो फिर ये पहले से इसको तय था कि ये सब करेगा. तो इसलिए पहले से सेंट्रल गवर्नमेंट एंड बीजेपी गवर्नमेंट असम में इन लोगों को ध्यान देना चाहिए था. ये नहीं होना चाहिए. और पहले तो हमारा गवर्नमेंट जब असम में था, अंदर दिल्ली में भी हमारा गवर्नमेंट था, कांग्रेस गवर्नमेंट था, तब तो इस तरीके से हत्या कहीं नहीं हुआ है, कभी नहीं हुआ था. दरम्यान या हिंसक घटनेनंतर मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी सिलचरला जाऊन जखमी पोलिसांची विचारपूस केली. तसंच हेमंत शर्मा यांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आसाम आणि मिझोराम दरम्यान झालेल्या सीमा संघर्षानंतर केंद्रीय गृह मंत्रालय खडबडून जागं झालेलं आहे. दोन्ही राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावाही घेतला. तसंच वाद आणखी चिघळू नये म्हणून सीआरपीएफची 4 पथकं संवेदनशील भागात तैनात करण्यात आलेली आहेत. तसंच 6 पथकं राखीव ठेवण्यात आलेली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर वादावर तोडगा काढण्याचे आदेश दिलेत. एकीकडे परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, तर दुसरीकडे सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा केली जातेय. या सगळ्या परिस्थितीचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आढावा घेतला जात आहे. केंद्रीय कायदे मंत्री किरेन रिजिजू यांनी दोन्ही राज्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे. From Northeast MPs Forum also, we do appeal both the people of Assam and people of Mizoram to maintain peace, harmony. We must stand united. We should not be divided. So Northeast MPs Forum is making appeal to the people living in the border areas. 24 जुलाई को गृह मंत्री स्वयं वहाँ पे गए. सीमा के इस विषय को वहाँ उस मीटिंग में मीडिया के अनुसार वहाँ पे चर्चा भी हुई, लेकिन विकल्प नहीं. तो मतलब वहाँ गए, फोटो ऑप लिया, भाषण दिया. प्रधानमंत्री जी, मोदी जी असम और उत्तर पूर्वांचल को लेके उनको अष्टलक्ष्मी कह के ऐसे ऐसे शब्दों को लेके हमको लुभाने की कोशिश की, लेकिन परिणाम क्या. और इसलिए गृह मंत्री और दोनों राज्य सरकारों को जिम्मेदारी लेने की जरूरत